नमस्कार. बातमी आहे बार्शी तालुक्यातील हत्तीज या गावामधून. दिनांक 10/5/2024 वार शुक्रवार मीरा साहेब यांच्या यात्रेनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ग्रामस्थांनी. आणि विशेष म्हणजे या गावात मुस्लिम समाजाचे एकच घर असताना सुद्धा यात्रा अगदी उत्साहात साजरी केली जाते. या यात्रेसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच या गावामध्ये ऑर्केस्ट्रा, त्याचबरोबर 12/5/2024 या दिवशी मुक्कामी भव्य कुस्त्या आहेत. आणि या कुस्त्या विजेत्याला कैलासवासी गोवर्धन बप्पा पाटील आणि कैलासवासी अरुण आबा पाटील यांच्या स्मरणार्थ 1 लाख रुपयाचे बक्षीस आणि चांदीची गदा बक्षीस दिले जाईल. त्यामुळे पंचक्रोशीतील सर्वांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे सांगण्यात आले आहे. आणि याच यात्रेसाठी गावातील सरपंच, उपसरपंच, मेंबर, गावातील मित्रमंडळ अगदी उत्साहानं ही यात्रा साजरी करत असतात. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क 96 89 32 25 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या बातम्यांसाठी. नमस्कार, मी विजयकुमार पाटील हत्तीजकर, हत्तीज तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी ग्रामदैवत मीरा साहेब या आमच्या ग्रामदैवताची यात्रा दिनांक 9/5/2024 पासून सुरुवात झालेली आहे. 9/5/2024 रोजी आम्ही परंपरेने शिवजयंती साजरी करतो. त्या दिवशी आम्ही 81 लोकांचे रक्तदान घेऊन रक्तदान शिबिर घेतले. त्यानंतर 10/5/2024 रोजी मीरा साहेब यात्रेचा गदप निघतो. त्याच्यानंतर यात्रेचा मुख्य दिवस येतो 11/5/2024 रोजी. या दिवशी शेरणी असते आणि लेझिम पथकाच्या गजरात शेरणी गावातील लोक सगळे शेरणी मीरा साहेबाला घेऊन येतात. त्यानंतर 12/5/2024 रोजी हत्तीज येथे कुस्त्याचं जंगी मैदान आहे. त्या दिवशी मानाच्या 51,000च्या गदा असून त्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यानंतर 13/5/2024 रोजी लोकधारा महाराष्ट्राची हा कार्यक्रम गावातील नदी तीरावर, नागझरी नदी तीरावर हनुमंत मंदिराच्या पाठीमागे संध्याकाळी 9 वाजता होणार आहे. या सगळ्या कार्यक्रमाचा तमाम बार्शी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो. आणि अजून एक आमच्या हत्तीजचं वैशिष्ट्य असं आहे की हत्तीजमध्ये मुस्लिम समाजाचं फक्त एकच घर आहे आणि हे जे ग्रामदैवत आहे ते आम्ही म्हणजे पूर्णपणे मुस्लिम समाजाचं मानतो की तेव्हा मुस्लिम समाजाचं आहे. असं असताना सुद्धा मुस्लिम समाजाचं एकच घर असताना सुद्धा या गावातील तमाम हिंदू हा उत्सव, ही यात्रा अगदी मनोभावे, तन मन धनानं पूर्णपणे सहकार्य करून साजरी करतात आणि या देशाला, या राज्याला, या जिल्ह्याला आदर्श घालून देतात.